यावर्षी आम्ही स्टेप घेतला की रिस्क घ्यायची रिस्क का तर त्या वॉटर कंडिशनच्या बरोबर. भरोशावरती आम्हाला ती रिस्क घ्यायची म्हणजे आम्ही ठरवलं. या रानामध्ये आम्ही कधीच ऊस पीक घेतलं नाही. म्हणजे कुठलंच पीक आलं नाही, गहू ज्वारी फार गवत पण नीट येत नव्हतं. त्याला काहीच घेतलं नव्हतं, येतच नव्हतं तर घ्यायचा विषयच नव्हता. ओके. त्यावेळेस आपल्या येड्या बाबड्या असते ते उगवल्या होत्या, त्या आम्ही साफ करून आपल्या येऊ नये म्हणून करून ठेवत होतो. यावर्षी आम्ही स्टेप घेतला की रिस्क घ्यायची रिस्क का तर त्या वॉटर कंडिशनच्या भरोशावरती आम्हाला ती रिस्क घ्यायची म्हणजे आम्ही ठरवलं. ते ऑटोफिल वॉटर कंडिशन पूर्णाच्या रानातल्याच मातीचं त्यातच पाणी तिथंच विहीर आहे. ते पण पाणी त्याच्यामुळे त्याचा टीडीएस हेवी आहे, जवळजवळ 2700-2800चा टीडीएस त्याचा आहे. त्यातलं पाणी आपण सर्क्युलेशन करून जवळजवळ आपण 4-5 महिने झाले आपण त्याला वापरतो. असं की ज्याच्यामधून आपल्याला एकही रुपयाचं उत्पन्न कधी मिळालं नाही आणि अपेक्षित पण नव्हतं की मिळेल म्हणून. बरोबर. पण वॉटर कंडिशनरच्या जोरावरती किंवा त्याच्या म्हणजे विश्वासावरती मी एक रिस्क घेतली आणि याच्यामध्ये कांडी लागण केली. नदीचं जसं पाणी संपलं तसं मी विहिरीचं पाणी यूज केलं आणि आज ह्या पद्धतीचा ऊस आहे. या पद्धतीच्या ऊसामध्ये माझी तरी अपेक्षा आहे की 2-2.5 लाखाचं उत्पन्न व्हावं 1-1.25 एकरामध्ये. धन्यवाद सर. अशा पद्धतीने जर काही कंडिशनिंग सिस्टीम प्रत्येक शेतकऱ्याला वरदान जर का झालं तर नक्कीच त्यांची परिस्थिती बदलेल. धन्यवाद.